अत्यंत मोठी विमान दुर्घटना भारतातली अहमदाबादमध्ये झालेली आहे। एअर इंडियाचं विमान कोसळलेलं आहे। एअर इंडिया AI-171 ड्रीमलाइनर हे विमान होतं। 787 बोईंग हे विमान होतं आणि हे विमान टेक ऑफ नंतर लगेचच काहीच सेकंदात कोसळलेलं आहे। विमान दुर्घटनाग्रस्त होण्याचं नेमकं काय कारण आहे याबद्दलची अद्याप अधिकृतरित्या माहिती समोर आलेली नाही। मात्र सध्या मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर केलं जात आहे। आतापर्यंत 100हून अधिक मृतदेह बाहेर काढले गेलेले आहेत आणि आता मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो अशी देखील माहिती मिळतेय। 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स या विमानातनं प्रवास करत होते। 169 भारतीय आणि 53 ब्रिटिश प्रवासी होते। 7 पोर्तुगीज आणि एका कॅनेडियन नागरिकाचा यामध्ये समावेश होता। या संदर्भातल्या अपडेट्स सातत्याने आपण लोकशाही मराठीवर पाहतोच आहोत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आता अहमदाबादच्या दिशेने याआधीच निघालेले होते। थोड्याच वेळात ते अहमदाबादमध्ये दाखल होतील। तिथल्या सगळ्या परिस्थितीचा ते आढावा घेणार आहेत। कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा गुजरातमध्ये जाण्याची शक्यता आहे। माझी सहकारी मेघना सध्या माझ्या सोबत आहे। तिच्याकडनं सध्याच्या या सगळ्या संदर्भातल्या अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। मेघना, हे विमान टेक ऑफ घेतल्यानंतर काही सेकंदातच कोसळलं आणि विमानाचा जो अल्टिट्यूड होता तोही 695 ते 700 फुटांच्या दरम्यान होता असं समजतंय। सध्या काय अपडेट मिळतेय या सगळ्या संदर्भातली, काय अपडेट आहे तुझ्याकडे? निश्चित अजिंक्य, जर आपण पाहिलं की भारताच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघात, याआधी अशा प्रकारचा भीषण अपघात भारतात कधीही झालेला नाहीये। त्याच्यामुळे सर्वच हादरलेले, संपूर्ण देश हे हादरलेला आहे आणि संपूर्ण जगाचं खरं तर या ऍक्सिडेंटकडे, या अपघाताकडे लक्ष आहे। नेमकं झालं काय, आपण एक सॅटेलाइट व्ह्यू पाहूयात की नेमकं झालं काय, कुठून हे विमान, या विमानाने उड्डाण घेतलं होतं, कुठे हे विमान पोहोचणार होतं? अहमदाबाद सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एअरपोर्टवरून दुपारी 1:38 या विमानाने उड्डाण घेतलं। हे विमान निघालं, टेक ऑफ घेतलं। मात्र काही क्षणातच, अगदी मिनिटांभरातच खरं तर हे विमान जे आहे ते कोसळलेलं आहे। नेमकं कारण काय आहे हे विमान कोसळण्याचं हे अद्यापही समोर आलेलं नाहीये। मात्र अहमदाबाद ज्या ठिकाणाहून, सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एअरपोर्ट ज्या ठिकाणाहून या विमानाने टेक ऑफ घेतलं होतं, तिथून निघून हे लंडनच्या गॅटविक मध्ये जाणार होतं। लंडनच्या गॅटविक या इंटरनॅशनल एअरपोर्टवर हे विमान खरं तर लँड होणार होतं। साधारण 12 तास हे विमान पोहोचण्यासाठी या विमानाला लागणार होतं। मात्र 12 तासाच्या आत जर आपण पाहिलं तर अतिशय भीषण असा अपघात झालेला आहे। दुर्दैवी ही दुर्घटना घडलेली आहे। जवळजवळ 242 जे आहे प्रवासी या विमानात प्रवास करत होते। 242 प्रवासी या विमानामध्ये उपस्थित होते। यामध्ये जर आपण पाहिलं तर 230 हे नॉर्मल प्रवासी होते, नॉर्मल पॅसेंजर्स होते आणि 12 क्रू मेंबर्स होते। आणि या 12 क्रू मेंबर्स मध्ये अजिंक्य, अतिशय दुर्दैवी, अनफॉर्च्युनेटली हे सांगावं लागत आहे की 2 महाराष्ट्रातील क्रू मेंबर्सचा देखील यात समावेश आहे। आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय की एव्हिएशन मिनिस्टर या गोष्टीकडे कसे पाहतायत, ते लक्ष देऊन आहेत का? तर एव्हिएशन मिनिस्टर भारताचे राम मोहन नायडू यांनी या अपघातानंतर ट्विट केलेलं आहे आणि त्यांचं ट्विट आपण पाहूयात। ते म्हणतायत की अहमदाबाद में हुए विमान हादसे की खबर से बहुत दुखी और परेशान हूँ। हम पूरी गंभीरता से हालात से निपट रहे हैं। मैं खुद स्थिति पर नजर रख रहा हूँ। अतिशय खरं तर दुर्दैवी घटनानंतर आता सर्व स्तरातून या घटनेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली होती आणि मिळालेल्या माहितीनुसार आता ते अहमदाबादसाठी निघालेले आहेत। या संपूर्ण घटनेची ते स्वतः येऊन पाहणी करणार आहेत। एअर इंडियाचं आपण जर ट्विटर अकाउंट पाहिलं अजिंक्य, तर एअर इंडियाने आपलं प्रोफाईल पिक्चर आणि जे कव्हर फोटो असतो तो ब्लॅक ठेवलेला आहे। या अपघाताचा निषेध नोंदवण्यासाठी एअर इंडियाने आता त्यांचं प्रोफाईल पिक्चर हटवलेलं आहे, काढलेलं आहे आणि ब्लॅक रंगाचं प्रोफाईल पिक्चर या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। अजिंक्य, या घटनेवर लोकशाही मराठीचं लक्ष असणार आहे, कारण 242 जे प्रवासी होते, 230 खरं तर जे प्रवासी होते, त्यामध्ये महाराष्ट्रातले किती प्रवासी होते, इतर राज्यातले किती प्रवासी होते किंवा इतर देशातले किती प्रवासी होते, याकडे लोकशाही मराठीचं लक्ष असणार आहे। अजिंक्य, ठीक आहे मेघना, या संदर्भातल्या अपडेट्स सातत्यानं तुझ्याकडनं आपण घेतच राहणार आहोत। तुर्तास तू ही जी माहिती दिलीस त्याबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।